रक्ताचं रेतस्खलन झालेलं ते रेत एका भरतरीच्या पात्रामध्ये शिंपल्याच्या आकाराचं भिक्षा मागण्याचं पात्र त्याच्यामध्ये पडलं, त्याच्यामध्ये माझा पिंड तयार झाला, त्याच्यामध्ये मी वाढलो, कालांतरानं भरतरी फुटली, त्याच्यातून माझा जन्म झाला। तिथे हरिण असल्यामुळं मी हरणीला आई समजू लागलो। हरणीच्या पाठीमागं माणसाच्या कृतीचा देह आकृतीचा देह असताना सुद्धा हरणाचा देह असल्यासारखा चालू लागलो आणि त्या हरणीसोबत राहत असताना जयसिंग नावाचा भाट आणि त्याची पत्नी जंगलातून जात असताना त्यांनी मला बघितलं। हरणापासून त्यांनी मला वेगळं वजा केलं, ते मला सोबत घेऊन गेले आणि पुढे मग मी त्या व्यावसायिकासोबत व्यावसायिकांच्या व्यापाऱ्यांच्या बरोबर आलो। इथपर्यंत सगळी कथा भर्तरीनाथानं खुद दस्तूर त्या मंत्र्यांना सांगितली। परिमंत्रिकान पडे विश्वास, चित्ती म्हणे स्वकार्यास, ऐसे भाषण करीतसे विशेष सत्य के विमानावे। मंत्री विचार करू लागले की स्वतःचं कार्य सिद्ध करायचं म्हणून कदाचित हा खोटं बोलत असा, खरं कसं समजायचं? तरी आता असो कैसे, हा म्हणवितो मित्र पिता म्हासे, तरी याची हस्ते मित्रावरुणी कार्या लागे पाचारावे। ठीक आहे, हा जर सांगत असेल सूर्य माझा बाप आहे, आता इथं बसल्या बसल्या काही उसन्या तंबाखूला तिसऱ्याचा चुना घेऊन लावून खाणारे म्हणतील सूर्य भरतरीचा बाप आहे, हे लोकांनी मान्य कसं केलं? सूर्य कसा बाप असू शकतो अशी शंका त्याच्या मनात आली नाही का? ते त्यावेळी वातावरण होतं तसं, देवता लोकांचं येणं जाणं पृथ्वी तलावर राहत होतं, सिद्ध्या पटकन प्राप्त होत होत्या आणि त्या वातावरणामुळं अशा सगळ्या गोष्टी पटणं हे तत्कालीन अवस्थेला अनुरूप साहजिक होतं। त्यांनी सांगितलं ठीक आहे, तुमचे वडील जर वरुण मित्र असतील म्हणजे सूर्य असतील तर मग तुमचं लग्न आम्ही या मुलीसोबत लावून देतो, पण अट अशी आहे तुमचं लग्न लावायला सूर्य आले पाहिजे। काय बुद्धी आहे महाराज मत मांडणाऱ्यांची। सूर्य जर वरतून लग्नाला आले एखाद्याच्या खाली, सूर्य जर वरतून एखाद्याच्या लग्नाला खाली आले, पहिली गोष्ट तर उन्हाळ्यामध्ये आपण जे लग्न पाहतो, कडक उन्हाळ्यातले लग्न पाहतो, निम्म्याच्या वर वऱ्हाड बेजार झालेला असतं कडक उन्हाळ्यातल्या लग्नामध्ये। त्याच्यामुळे मुस्लिम समुदायात जे लग्न होतात ना, 11:30 वाजे लोक इकडे तिकडे, तुम्ही गेले असाल तुमच्या मित्राच्या लग्नाला, मी बी गेलो होतो माझ्या मित्राच्या लग्नाला इरफानच्या, 11:30 वाजेपर्यंत जिकडं तिकडं। आपले लग्न बेटाईम असतात सगळे, दुपारी 12, 1, 2, 3, 3:30, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 10:30, 11, 12 लोक झोपेपर्यंत। आणि सूर्याला लग्नाला बोलवावं असा हट्ट त्यांनी धरला। भरतरी असे तुमची माता, तरी ती झाली विगलिता, परिलग्न विधी ते अपुला पिता, सोहळा घेऊन पाचारा। तुमची आई भरतरी आहे पण ती फुटली तुमच्या जन्मानिशी, तुमच्या वडिलाला मात्र आता तुम्ही लग्नाला घेऊन या। भरतरीनं सांगितलं यात कठीण काय आहे? भरतरीनाथ महाराज बाहेर आले, अंगणामध्ये उभे राहिले आणि सूर्याचं स्तवन केलं। आदित्यस्य नमस्कारम कुर्वन्ति ये दिने दिने, हा श्लोक आहे सूर्याला नमस्कार करण्याचा। स्वाध्याय परिवाराचे प्रवर्तक पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले दादांनी त्रिकाल संध्या काढली, प्रार्थना प्रीती नावाचं एक पुस्तक काढलं। त्या पुस्तकामध्ये हे सगळे श्लोक आले, दात घासण्यापासून म्हणजे सकाळी उठण्यापासून तर दात घासण्यापर्यंत, दात घासण्यापासून आंघोळीपर्यंत, आंघोळ करण्यापासून सूर्यनमस्कार करण्यापर्यंत, सूर्यनमस्कार करण्यापासून जेवण करण्यापर्यंत आणि जेवण करण्यापासून तर झोपेपर्यंत सगळे श्लोक आहेत त्या त्रिकाल संध्येमध्ये। सकाळी उठले की कराग्रे वसते देवी, करमुले सरस्वती, करमध्ये तो गोविंद, प्रभाते कर दर्शनम, हाताला नमस्कार करा। आपल्या हातात लक्ष्मी, म्हणून ज्या हातात लक्ष्मी आहे त्या हाताने कधी विकृत कामं त्या ठिकाणी करू नका, त्याच्यामध्ये लक्ष्मीचा निवास आहे। हात फिरे तेथे लक्ष्मी शिरे, आणि म्हणून जिथं हात फिरतात ना तिथेच लक्ष्मीचं प्राबल्य राहत असतं। लोक म्हणतात महाराज पैसा तर कमवावा वाटतो पण हात फिरवायची हालचाली करायची मानसिकता नाही, सगळं घरी बसले आलं पाहिजे। मग आकडा लावून, सट्टा लावून, पत्ते खेळून, गेम खेळून, लॉटरी खेळून, आता ते कमी पडलं होतं की काय, ते पोरं लुडो खेळत बसतात मोबाईलमध्ये,
या परकीय तंत्रज्ञानाने एवढी आक्रमण केली ना महाराज आमच्यावर. एक काळ असा असेल, असा सर्वे की जेवढं व्हॉट्सॲप, फेसबुक आणि अन्य सोशल मीडियाचं नेटवर्क भारतामध्ये वापरल्या जातं एवढं कुठल्याच देशामध्ये वापरल्या जात नाही. या सगळ्या सोशल मीडियाच्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या मुळातच भारतीय व्यवस्थेला ग्रहण लावणार आहेत. ठीक आहे, यूट्यूब सारख्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून, फेसबुक सारख्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण कथा कीर्तन ऐकतोय, 2 चांगले विचार आपल्यापर्यंत पोहोचत आहेत, ही चांगली उपलब्धी म्हटली पाहिजे आणि हा त्याचा चांगला वापर म्हटला पाहिजे. पण एकाच गोष्टीचा भिन्न भिन्न ठिकाणी नको त्या प्रकारानं, नको त्या पद्धतीनं वापर केला जातो, हे दुर्दैव आहे. आणि म्हणून अंगणामध्ये येऊन सूर्याचं आवाहन केलं. ओम सूर्याय नमः, मित्राय नमः, रवये नमः, खगाय नमः, पुष्पे नमः, सावित्रे नमः. मी तुम्हाला बोललो की नाही माहिती नाही, पण जर सांगितलंय नसेल तर लक्षपूर्वक ऐका. आता आपण सध्या आपल्या डोळ्यांनी एक सूर्य पाहतो. नॅशनल रिसर्च एरोनॉटिक स्पेस सेंटर नावाची एक संघटना आहे, ज्याला शॉर्ट फॉर्म मध्ये नासा म्हणतात. हा अनुसंधान प्रकल्प आहे जागतिक लेवलचा. हा खगोलशास्त्र विभागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आकाशात, गॅलेक्सीमध्ये, तारांगणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे संशोधन करत असतो, रिसर्च करत असतो. आणि ते रिसर्च करत असताना त्या संशोधन विभाग संस्थेला आतापर्यंत भारतामध्ये, जगामध्ये, या गॅलेक्सीमध्ये अजून 11 सूर्य आहेत या सूर्याच्या व्यतिरिक्त, असं त्यांच्या संशोधनानं सिद्ध झालेलं आहे. जो सूर्य आपल्याला दिसतो याच्या व्यतिरिक्त अजून 11 सूर्य आहेत असं त्यांनी शोध लावलेला आहे. कल्पना करा, ते आता शोध लावतात, पण याही अगोदर हजारो वर्षापूर्वी आमची भारतीय संस्कृती 12 सूर्यांची नावं घेते. किती? आताचा 1 आणि अगोदरचे 11 मिळून 12. आमची संस्कृती हजारो वर्ष अगोदर पुढे चालते. आम्ही अपडेट आहोत, आम्ही पुढे आहोत. आम्हाला कुणाकडून काही उसनं घेण्याची गरज नाही. उसनं कधी घ्यावं लागतं? आपल्या घरातलं कमी पडलं तेव्हा. आणि म्हणून भगवानगडाचे महंत न्यायाचार्य डॉक्टर हरिभक्तीपरायण नामदेव महाराज शास्त्री बाबांचं एक वाक्य आहे की आपल्याला उसनं घ्यायची गरज नाही का? आपल्या आईला पोटभर दूध असल्यानंतर दुसरीकडे हुमण्या आणायची गरज नाही. शास्त्रींचं वाक्य. काय नाही आपल्याकडं? 56 भाषेचा गौरव करणारी ज्ञानदेवी आहे. 56 भाषेचा केलासे गौरव, 56 भाषेचा केलासे गौरव, 56 भाषेचा केलासे गौरव. भाषेचा केलासे गौरव, भवार्णवी नाव उभारिली. आमची ज्ञानदेवी एवढी अद्भुत आहे, दिव्य आहे, अलौकिक आहे. आणि म्हणून सूर्याचं स्तवन केलं. सूर्याय नमः, मित्राय नमः, रवये नमः, भास्कराय नमः, सावित्रे नमः, खगाय नमः, पुष्पे नमः असं म्हणून आपल्या पित्याला ऊर्ध्वदृष्टी करून भर्तरीनाथ आवाज देतात. म्हणे मित्रवरुणी ममताता, हा देह असेल तबरेता, तरी मज बाळाची धरुणी असता मंगलाशी येई का. आयशे बोलूनी दीर्घवाणी, ध्यान करीत असे आपुले मणी, हे जाणवले अंतकरणी मित्रावरुणी शाते धवा. इथून ध्यान केलं आणि वरती सूर्यदेवाला कळालं. कोणते सेन्सर असतील, कोणते तरंग असतील, कोणत्या लहरी, कोणते बिट्स असतील की इथं ध्यान केल्यानंतर तिथं कळत असेल. जुन्या काळात ही पद्धत होती बरं का. आपल्या घरी जर पाहुणा येणार ना तर आपल्याला अगोदर सूचना भेटायच्या. आमच्या माऊल्यांचे गमक होते. चुलीनं फुरफुर करणं, टाकल्या जाणाऱ्या भाकरीला पोपडा येणं, मांजरीनं तोंड धुणं, आणि सगळ्यात महत्वाचं गणित होतं घराच्या पुढच्या लिंबाच्या किंवा कुठल्याही झाडावर बसून कावळ्यानं ओरडणं.
कावळा ओरडला की बाई म्हणायची मा भाऊ येतो काय ग. एवढं मात्र निश्चित होतं तिला तिचाच भाऊ वाटायचा. ज्याच्या त्याच्या कुटुंबावर ज्याच्या त्याच्या सोयऱ्यावर फार प्रेम असतं महाराज. भंगार विकणारा अब्दुल भाई जरी आला ना त्याच्या माहेरचा, ये रे म्हणते अब्दुल भाऊ चहा घे रे. नवऱ्यानं जर एखादा मित्र आणला ना बाई म्हणते तुम्हाला काही काम नाही तिकडच निपटत जा ना हॉटेलवर. काय नाव आहे ते आपल्या हॉटेलवाले भाऊचं, ते मला लग्नाला बोलत तुम्ही येणं नाही झालं माझं ओढला काय अक्षय भाऊ. हा मला ते नावं लक्षात राहत नाही पाहिजे असतील. आता बऱ्याच दिवसापासून येतो. तशी अद्भुत माणसं एक खामगावमध्ये एकापेक्षा. आता 4-5 दिवस झाले मी कीर्तनाला गेलो होतो बाबऱ्याला. आबा बापू आणि पत्रकार साहेबांना आम्ही होतो. रात्रीची येताना काय नव्हते दादा बाळू दादा काटकर, त्यांची शेती मला वाटतं रोडवर. ते पाणी देत होते पिकाला. पाणी देता देता अंगावर असं एवढं मोठं पांघरून घालून असे भस्कन रोडवर आले. आमचा ड्रायव्हर होता गाडी चालतो म्हणून मी लोकडे आता मी म्हणलं काय म्हणे लय मोठं पाखरू लय मोठं पाखरू. आणि प्रामाणिकपणाने व्यासपीठावर बसलो. काही क्षणापुरतं मी सुद्धा आदरलो होतो कारण ते असं असं करत आले. आणि मग मी काच खाली केला आणि त्यांना जय हरी घातला. जय हरी. और ते म्हणे माऊली आहे का आता रातभर भीती नाही मला. म्हणून तुम्हाला भीती नाही माझं धोतर ओलं व्हायची वेळ आली होती. काही क्षणापुरतं घाबरलो होतो. येत आहे तुमच्या लक्षात. अद्भुत माणसं आहे. माऊलीचा अभंग आहे बघा एक. पहिलं तो गे काऊ कोकत आहे शकून गे माये सांगत आहे. उडरे उडरे काऊ तुझे सोने उडरे उडरे काऊ तुझे सोन्याने उडरे उडरे काऊ तुझे सोन्याने उडरे उडरे काऊ तुझे सोन्याने
काय विठ्ठल पाहुणा आला माझ्या घरा, म्हणून बाकीचे पाहुणे येवत का नाही होत, देव पाहुणा म्हणून आला पाहिजे. पाहुणे पंढरी रावो घरा कैपा येते, म्हणून कथेच्या मंडपात बसल्या बसल्यानं असं अंतकरणपूर्वक स्मरण करत जा. आणि कधी कधी माझ्या गोरक्षनाथाला सुद्धा म्हणत जा का भिक्षेचं निमित्त करून का होईना म्हणा महाराज, कुठल्या तरी रूपामध्ये कुठल्या तरी वेशामध्ये आमच्या घरात आमच्या दरवाजात आम्हाला भेट देण्यासाठी येत जा. एक फार सुंदर भजन आहे नाथांचं. भक्तों के घर के सामने आते रहा करो, भक्तों के घर के सामने आते रहा करो, दर्शन के बावरे दर्शन दिया करो, दर्शन के बावरे दर्शन दिया करो, भक्तों के घर के सामने आते रहा करो। ओ नाथ जी भक्तों के घर के सामने आते रहा करो। सलोनिया पकी आंखों में बस गई, सलोनिया पकी आंखों में बस गई, ऐसी मेरी झलक हमें दीवाना कर गए, ऐसी मेरी झलक हमें दीवाना कर गई, बढ़ती रहे दीवानगी, बढ़ती रहे दीवानगी, ऐसी कृपा करो भक्तों के घर के सामने आते रहा करो। ओ नाथ जी भक्तों के घर के सामने आते रहा करो। भक्तों के घर के सामने अलख जगाया करो, भक्तों के घर के सामने